आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. अमरावती शहरातील आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन समर्पण, संघर्ष आणि संकल्पाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या गौरवशाली 27 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वप्रथम पक्षाचे प्रेरणास्थान लोकनेता दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प उपस्थित राष्ट्रवादी परिवाराने केला. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचा 27 वर्षाचा प्रवास हा केवळ एका पक्षाचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या विकासाचा, शेतकऱ्याच्या संघर्षाचा, सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आणि जनकल्याणाच्या विचारांचा इतिहास आहे. प्रदेश महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अमरावतीतील राष्ट्रवादी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या विविध आघाड्या, सेल, संघटना आणि नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेत पक्षनिष्ठेची भावना व्यक्त केली. यावेळी यश, सुलभा, संजय खोडके यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम, संघटित आणि जनतेच्या विश्वासाला पात्र बनवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अशाच राजकीय, सामाजिक आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद. सर्वप्रथम स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देतो, त्यांना अभिवादन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 27 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांपासून तर अजितदादापर्यंत सर्व नेत्यांनी अतिशय सक्षमपणे काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण देशभर आणि राज्यभर वाढवलेला आहे. आज अजितदादा पवार गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही गडबड होईल का, काही मरगड येईल का, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. परंतु त्यानंतर या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांभाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. आज राज्यस्तरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी राज्यात अतिशय चांगलं काम करण्याची जी त्यांच्यामध्ये क्षमता आहे ही सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिसून आल्यामुळे सगळ्यांच्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात निश्चितपणे चांगल्या पद्धतीची प्रगती करेल. आम्ही अमरावती शहराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यामुळे अमरावती शहरात आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके, आमच्या नेते आदरणीय सुलभाताई खोडके यांनी सुद्धा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर नेलेलं आहे. आणि यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचं काम अमरावती जिल्ह्यात करेल याची आम्हाला खात्री आहे. शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जेव्हा होतील त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करेल आणि जिल्हा परिषदसुद्धा आपल्या ताब्यात येईल अशी आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी अतिशय तन्मनाने आणि तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरावर ताकद द्यावी एवढी विनंती राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांना करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना, सन्मान्य नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.